उस्ताद बादशाह आणि दमदार क्रिकेटर साई देवा बैलाचे मालक तथा नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक प्रमोदबाई कडू यांचे या ठिकाणी आगमन त्यांच्या समवेत सावलेश्वर सावली क्रिकेट संघाचा बाहुबली प्रफुल्लबाई आपलंही सहर्ष स्वागत। नेक्स्ट मॅच VRCC निर्जा 11 गणेशपुरी आणि स्कायरा 11 न्यू यंगस्टर बाल संघ आपण देखील टॉस साठी रेडी राहायचंय। चला गेम ऑन करूया। मॅच ला सुरुवात आपण करतो। विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा। सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये अगदी दाखल झालेत। मजा येईल मॅच मध्ये कारण आज अगदी खरं तर तिसऱ्या रणजीमध्ये दोन खेळाडूंची ज्यांची अनुपस्थिती होती पहिल्या मॅच मध्ये तो अगदी बाट्या अगदी मॅच मध्ये प्लेइंग 11 मध्ये इन झालाय आणि अगदी एक्सप्रेस गोलंदाज दारावे एक्सप्रेस विकेट देखील आज मॅच मध्ये इन झाले आणि ते पहिले षटक तो फेकेल। मजा येईल। प्रतीक पाटील ऑन स्ट्राइक पहिला बॉल पहिलाच बॉल पायांचा वेध घेत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाठीमागे एक रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल। महत्त्वपूर्ण लढत अगदी दोन टीम मध्ये चांगली फाईट बघायला मिळेल चांगलं बॅटल बघायला मिळेल। टेनिस विश्वभर अधिराज्य गाजवणारे या दोन टीम आहेत आणि बहुचर्चित राहतात। भरपूर भ्रमंती या दोन्ही टीमची सातत्याने सुरू असते। या क्रीडा विश्वामध्ये दररोज एक दोन मॅच त्यांच्या कुठे ना कुठे कोणत्या स्पर्धेमध्ये असतात। प्रत्येक अगदी महिन्याचा विचार केला तर कमीत कमी 25-30 टुर्नामेंट संघ अगदी प्रत्येकी महिन्यामध्ये खेळतात आणि सध्या मैदानात विकी भोईरचा एक चांगला बाउन्सर बघायला मिळाला। पहिल्या बॉलवर सिंगल आणि तदनंतर आलेला हा डॉट बॉल मैदानामध्ये बरंच काही सांगून जातं। परेश साडी अवे फ्रॉम द बॉडी थोडस खडेखडे खेळायचा प्रयत्न होता। कॅप मध्ये ढकलायचं बॉल डीप कव्हरला खेळायचा मानस नो कॉन्टॅक्ट। आणखी एक डॉट बॉल विकी भोईर दारावे एक्सप्रेस गोलंदाज मार्क वर मागे दोन चेंडू निर्धाव फेकलेत परेश साडी। यावेळेस देखील चकवल्या बॉलला आणि इथे बघू शकता पंच सांगतायत व्हाईट बॉल अतिरिक्त रन या चेंडूकडे जोडली जाईल। भरपूर अशा अपेक्षा खर तर या सामन्याकडून प्रेक्षकांना आहेत आणि भरपूर आस लावून देखील ते बसलेत आणि या सामन्याची चर्चा होत होती। मागील 5 रणजीमध्ये दिशादर्शक हा फटका राहिलाय। थोडासा लेग लान्स पद्धतीने पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न इथे राहिला विकेटचा आणि तो ब्लॉक मध्ये रिलीज केला बॉल तोपर्यंत इथे 2 रन कंप्लीट पंच सांगतात लेग्स बाईज च्या स्वरूपाने या रन येत आहेत। धावा येण्याला महत्व दिलं जाईल। या सामन्यामध्ये 4 ओव्हरची लढत आहे कारण दोन्ही संघाने पहिल्या राऊंडचे एक मॅचेस जिंकलेत आणि हा दुसरा राऊंडचा दुसरा फेरीचा जो सामना बॅलन्स होता तो मैदानामध्ये आपण खेळतोय आणि याच्यानंतर यातून विजेता संघ खेळ बामणडोंगरीच्या अगेन्स्ट वेगवान बॉल होता। एक चाल कसा आवाज इथपर्यंत बऱ्याच क्रिया एकाच बॉलवर खर तर श्वास सोडला होता जिथे झेल टिपण्याची संधी ती गमावली आणि तदनंतर रनआउटची संधी गमावली। बऱ्याच क्रिया घडलेत आणि तदनंतर जी संधी मिळाली त्याच्यावर पूर्ण केले 2 रन। उत्कृष्ट कामगिरी या दोन्ही खेळाडूंमध्ये पार्टनरशिपला महत्व द्यावं लागेल। या मॅच मधून भरपूर अपेक्षा आहेत सलामीवीरांकडून ज्यामध्ये स्पेशली प्रतीक पाटील एक बॉल मध्ये 1 रन त्यांनी केले। परेशला अद्यापपर्यंत अगदी इतका चांगला सूर त्याला गबसलेला नाहीये। 4 बॉल मध्ये 2 रन त्यांनी केलेत आणि तो स्ट्राइक इन कडे विकीचे सुरळीत षटक सुरू असताना लास्ट बॉल ऑफ द ओव्हर दिशादर्शक बॉल सरा डीप मध्ये कव्हर पॉइंटला आलेला हा दमदार चौकार। खूप चांगली साथ खरं तर 7 रात्रीमध्ये सर्व क्रीडा रसिकांचं मनोरंजन त्यांनी केलं आपल्या डीजेच्या आणि त्यासोबत विविध गाण्यांच्या मनोरंजनानं मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया। पहिलं षटक संपलंय ज्यामध्ये विकी भोईरच्या पहिल्या ओव्हरमध्ये आले टोटल 10 रन कोणती विकेट त्याला मिळाली नाही आणि आता आलेत बॉलिंग ट्रॅकवर। आता पॉवर प्लेची बंधनं संपलेत कारण 4 ओव्हरची लढत आहे।
आणि आणखीन एक वेगवान गोलंदाज धीरज. पहिल्याच बॉलवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न. शॉट थर्ड मॅन, चांगली फिल्डिंग. पाहिलं, बघितलं, पारखलं की बॅकअप देण्यासाठी कोणी नव्हतं आणि हा थ्रो. आणि फायनली ती रन ज्यासाठी हे सापलं, ज्यासाठी हे जाळं टाकलं होतं, हे फासे टाकले होते फलंदाजाने, थोडीशी रिस्क घेतली होती आणि फायनली ती दुसरी कंप्लीट झाली. लेग्स बाईज च्या स्वरूपाने ही रन येईल. हे खरं क्रिकेट असतं. मैदानामध्ये तुमचं मनधैर्य, तुमचं कॉन्फिडन्स, तुमचं आत्मबळ जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढंच या सामन्यामध्ये प्रत्येक मॅच मध्ये तुम्ही तुमचं 100% देण्याचा प्रयत्न करता, त्याला यश मिळतं. आणि अगदी मागील बॉलवर बऱ्याच क्रिया घडलेत. थोडंसं फनी मोमेंट देखील रन मिळालेत मागील बॉलवर. लेग्स बायच्या स्वरूपाने 2 सांघिक टोटल आतापर्यंत 12 वर चर्चा होत आहे धीरज भोगीर आणि त्यासोबत विकेट किपर यांच्यामध्ये एक्झॅक्टली या ओव्हरमध्ये काय करायला हवं. फलंदाजीतून टेंबिवलीच्या वाट्याला पहिल्यांदा बॅटिंग आले, त्यांना रोखायचं कसं कमीत कमी धावांमध्ये, याची चर्चा सुरू असताना याचं प्लॅनिंग. फटका चांगला बॅटच्या रडार मध्ये, खूप चांगला हा दिशादर्शक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षक दीर्घामध्ये षटकार. नेहमी लॉंग हिट साठी ओळखला जातो आणि बघा अगदी हा फुलर लेंथ वरील बॉल, परंतु ज्या पद्धतीने त्याने खेळाला बनवलं खरं तर या फटक्याला मोमेंटम शिफ्ट करणारा हा फटका राहील. कारण थोडंसं धावांसाठी संघर्ष, एकेर दुहेरी बऱ्याच धावा आले, फक्त एक चौकार सुरुवातीला आला आणि तदनंतर या इनिंगचा पहिला षटकार ठोकण्याचा कारनामा प्रतीक पाटील या खेळाडूने केलं. 3 बॉलमध्ये 7 रन, त्याच्या वैयक्तिकाने सांघिक कोट्यामध्ये 18. धीरज भोईर कसा राहील कमबॅक. पुन्हा एकदा शफल झाले, फॉलो केलं बॅट्समनला, बघितलं, पारखलं, निरखलं आणि निरीक्षण केलं आणि तदनंतर थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी जसा बाहेर निघाला तसा पायांवर चेंडू रिलीज केला. आलाय आणखीन एक लेग्स बाईज. डू ऑर डायची लढत आहे, एक मोठी प्रतियोगिता. 3 बाईक तुम्हाला समोर अगदी व्यासपीठावर अगदी समोर तुम्हाला बघा मिळते. दररोज एक भाग्यवान क्रिकेट रसिकाला एक स्पोर्ट्स सायकल आणि थोड्याच वेळात त्याचं लकी ड्रॉ देखील आपल्या समोर येईल. परंतु आज अंतिम रजनी आहे. मेगा फिनाले कोण बनणार चॅम्पियन या स्पर्धेचं नटराज चषकाचं. कारण नावे गावाची परंपरा अगदी एकदा आयोजन जे मिळतं ते पुढील 5 वर्षानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मान मिळतो, ही परंपरा आहे. उडवला बॉलला समोर खेळत पाठीमागे फिल्डर आहेत, प्रतीक्षा केली, वाट पाहिली आणि वाट लागली. एक टप्पा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. परेश गोराटकरचा आणि अगदी या बॉलला ज्या पद्धतीने म्हणून म्हणतात ना, एकदा घेतलेला निर्णय मागे घ्यायचा नाही, तो निर्णय योग्यच होता. हे सिद्ध करण्याची ताकद आपल्या मनगटामध्ये असली पाहिजे. आणि चांगला वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न इथे. 1 रन स्ट्राईक रोटेट करत असताना चांगलं पार्टनरशिप, चांगलं ताळमेळ, ज्या भागीदारीला क्रिकेट खेळामध्ये भरपूर महत्व दिलं जातं आणि ती भागीदारी सध्या टेंबिवलीच्या दृष्टिकोनातून बनली आहे. कारण सुदर्शन आम्हाला सांगतात रन फलकावर धावा आहेत 24-24. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. सेकंड ओव्हर मैदानामध्ये सुरू असताना धीरज भोईर या षटकामध्ये 5 बॉलमध्ये 11 रन आतापर्यंत आलीत. कोणती विकेट त्यालाही मिळालेली नाहीये. अंतिम बॉल बघितलं, बॅट्समनची पोझिशन पाहिली, स्वतःला थोडंसं सावरलं, पण डेड बॉलचा इशारा आम्हाला करत असताना शेवटच्या बॉलवर कोणता नंबर लिहिलाय आणि किती नंबर लिहिला जाईल हे देखील बघायचंय. धीरज भोईर उत्तम कामगिरी खरं तर तिसऱ्या रजनीमध्ये या धीरजने केली विकीच्या अनुपस्थितीत. आणि यावेळेस क्लीन बॉल, फर्निचर झालं डिस्ट्रॉय आणि फायनली पहिली विकेट धीरज भोईरच्या खात्यामध्ये. तुम्हाला बघा मी प्रतीकचा थोडेसे शफल झाले, बॉडी भरपूर पुढे निघून गेले.
इतके पुढे की स्वतःला बॅलन्स न करता आला नाही आणि अगदी यष्टा तिथे उद्ध्वस्त झाल्या. पिटिस लाईव्ह इव्हेंट्स सर्व काही अगदी क्लिअर. वैभव इथे आपण सन्मान करूया सावलेश्वर सावले क्रिकेट संघाचा ताकदवर फलंदाज तर बाहुबली ऑफ सावले प्रफुल्लभाई केदार यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रफुल्लभाईचे षटकार जर तुम्ही पाहिलेत ना तर दमदार षटकार नाही तर 18 पाहायला मिळतो जेव्हा मैदानात उतरत असतात. कारण दादा चलते तो मास, दादा हिलते तो मास, क्योंकि मम्मा मास बॉडी पर पूरा है उनके मास. प्रफुल्लभाई केदार यांचा इथे सन्मान. आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील मित्रांनो सांगायची गरज नाही, त्यांचं देखील दमदार योगदान आपल्याला पाहायला मिळतं. आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये तितकाच दमदार योगदान त्यांचा ते प्रफुल्लभाई केदार यांचा सन्मान रोहन गरत जॉन्टी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करूया. तर प्रफुल्लभाई यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करूया. प्रफुल्ल एक दमदार क्रिकेटपटू मित्रांनो, अनेक मैदानात त्याने गाजवलीत. चौकार षटकार त्याने सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो. मग आवटी मैदान कुंडेबाल असू द्या, राजीव गांधी मैदान असू द्या किंवा आमचं वाकडीचं मैदान असू द्या. आणि कुंडेबालच्या मैदानाविरुद्ध तर दमदार त्याने फलंदाजी केली होती अगेन्स्ट द मुरबी. आणि नावा रोहन गरत याच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता. असे दमदार क्रिकेटपटू या ठिकाणी प्रफुल्लभाई यांचा सन्मान. प्रफुल्लभाई अली बिझनेसकडे जास्त बोलले, त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी देऊया शुभेच्छा. धन्यवाद. 2 ओव्हर कंप्लीट झालेत. सध्याचा करंट रन रेट आपण पाहिला तर प्रति षटकामध्ये 12च्या सरासरीने 24 रन केलेत. 2 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावलाय. महत्वपूर्ण सफलता हाती आली. प्रतीकला थांबवण्यामध्ये यश मिळाले. पहिल्या मॅचचा हिरो मोनिश पाटील हा मैदानामध्ये आता त्याचं आगमन झालंय. सचिन नाईक कॅप्टन. आणखीन एक क्लीन बॉल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. त्यानंतर संकेतबाई केदारी यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करूया. संकेत यावा, तो देखील दमदार क्रिकेटपटू सावलेश्वर सावली क्रिकेट संघाचा. संकेत यांचा सन्मान. यंदाची सुरुवात चांगली झाली सावलेश्वर सावली क्रिकेट संघाची, कारण स्वर्गीय मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासेची स्पर्धा गाजवली. त्याच्यानंतर विक्रांतदादा पाटील विधान परिषद आमदार कामोटेची स्पर्धा 2 लाखाची या संघाने गाजवली. AR एंटरप्राइजेसचे सर्व अनुप शेठ पाटील यांच्या माध्यमातून त्या संघाला देखील पुरस्कृत केलं गेलं होतं. आणि दमदार स्पर्धा त्या संघाने त्याने साकारली. अर्थातच केदारी यांचा इथे सन्मान. दमदार फलंदाज. आदित्य भोईर मैदानामध्ये आलेत. पहिला बॉलवर क्लीन बोर्ड केला आणि हा थोडंसं ॲक्युरसी मध्ये चुकला, नियंत्रणामध्ये नव्हतं. सचिन नाईक आणि या बॉलला दिशा दिली पण सांगतायत नो बॉल बीमर आणि त्याच्या बाराला चौकार. नियंत्रण चुकले. हा फ्री हिटचा सुवर्ण संधी आदित्य भुईरला. मैदानामध्ये संधीवर संधी मिळते. आणखी एक फुल टॉस, त्यावर ही बॉलला आक्रमण केलं. एक टप्पा बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागे 2 बॉल मध्ये अगदी खरं तर एकच बॉल म्हणावा लागेल आणि त्याच्यावर आलेत 9 रन. चौकार. दादा चलते तो मास. रोहन गरत यांनी पुरस्कृत केला संघ. वाईट यॉर्कर केलेला बॉल साला फिल्डर आहेत. शॉर्ट पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालंय. स्ट्राईक रोटेट करत असताना आदित्य भोईर ज्यांना अगदी 2 चौकार लगावले आणि तदनंतर धावसंख्येचं एकंदरीत टोटल आपण पाहिलं तर सुसाट वेगाने सध्या संघ निघालाय. टेंबिवली आणि या 1 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल झालंय 34. 34 वर सचिन नाईक. थोडंसं नियंत्रण बिघडलं होतं पण तदनंतर पुन्हा एकदा नियंत्रणाखाली गोलंदाजी करत असताना गेले कित्येक वर्षाचा अनुभव आणि बघितलं तर मच्छिंद्र स्मृती धारावी आणि धारावी गावासाठी आणि या खेळासाठी क्रिकेटसाठी या खेळाडूनं भरपूर अविश्रांत मेहनत घेतली आणि आज धारावी गावचं नाव टेनिसच्या पटलावर भरपूर उच्च आणि झळाळी घेताना तुम्ही पाहिलंय. सचिन नाईक मोनिश पाटीलसाठी वाईट यॉर्कर केले. धाव घेण्याचा प्रयत्न नजरेसमोरून का धाव सोडली जाईल. यस
चोरले सक्षम ठरले ती धाव चोरण्यामध्ये आणि पंच संख्या बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला होता त्यामुळे ही धाव सोडली जाईल मोनिश पाडीच्या खात्यामध्ये. काय दमदार परफॉर्मन्स दिला होता पहिल्या सामन्यामध्ये मोनिशनं आणि तोच मोनिश आता नासिक एन कडे साथ द्यावे लागेल. आदित्य भोईरला त्याने 3 बॉल मध्ये 9 रन केलेत. धाव संख्येचं एकंदरीत आपण पाहणी केली शहानिशा केली तर 35 पर्यंत संघ पोहोचलाय. उत्तम दर्जाची फलंदाजी पंच मागच्या बॉलवरती लेग बाईज आहे की बॅटकट बाईज ना. चला मॅच कडे आपण फोकस करूया. बॉलर आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सचिन नाईक सज्ज होत असताना ओ इथे सोडून दिला बॉल यष्ट झाल्यात उद्ध्वस्त आणि सचिन नाईक विकेटनं सुरुवात झाली होती या ओव्हरची आणि एंड डिकी खेळ चांगला आणखी एक खेळाडू बाद. मध्ये तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. स्कायरा 11 न्यू यंगस्टर बाल संघाचे संघनायक प्लीज आपण यावा आणि VRCC निर्जा 11 गणेशपुरी संघाचे संघनायक आपण देखील टॉस करण्यासाठी यावं. 3 ओव्हर संपले तर रन फलकावत आहेत 35 विकेट घे 3. सध्या बॅटिंग करत असताना मीत 11 बापा मोर्या टीम भिवली या संघानं अंतिम शेवटचे 6 बॉल आता उर्वरित राहिले टार्गेट सेट करण्यासाठी आणि अगदी सचिन नाईक यांना मिळाले मागील 2 विकेट आणि दोन्ही क्लीन बॉल. किती ॲक्युरेसी होती फक्त एक बीमर जर सोडला नो बॉल तर उत्तम दर्जाची ती गोलंदाजी राहिली. म्हणून तो म्हणतो ना आपण की गोलंदाज किती शातीर असू द्या त्याच्या गोलंदाजीतून एक तरी चुकी होते ज्याच्यावर तुम्ही प्रहार करू शकता रन करू शकता आणि ती चुकी नो बॉल मध्ये आलेली होती. परंतु बघायचा 3 ओव्हर संपलेत आणि 35 वर संघाचं एकंदरीत टोटल सध्या आपण बघतोय आणि अंतिमचं षटक फेकण्याची गोलंदाजीची जबाबदारी बॉलिंग ट्रॅकवर भावेश नाईक डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करतील. खोदून काढल्या बॉलला मोनिशला मैदानात बघतोय पहिली रन फार वेगाने घेतली जेणेकरून दुसरीसाठी रन घेण्यासाठी वेळ मिळेल आणि योग्य प्लॅनिंग होतं. खरं तर सुदर्शन बाउंड्री लाईन फार मोठी आहे सीमारेषा मोठी आहे त्यामुळे जर बाउंड्रीच्या आसपास बॉल घ्या तर 2 रन घेणं इझी जातं. मागे 2 मॅच मध्ये देखील आपण पाहिलं निहारलंय. सज्ज होत असताना यस डेफिनेटली या गोष्टीचा उल्लेख भावेश नाईक पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि त्यानंतर मोनिश पाडी देखील पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि बॉल ब्रश झाला स्टँडवर धडकलाय आणि एक मोठी विकेट. निर्जा 11 गणेशपुरी संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले तर स्कायरा 11 न्यू यंगस्टर बाल संघाचे संघनायक आपण यावं. आम्हाला नारायण ठाकूर साहेब पुढच्या वर्षी स्ट्रेंजर कला क्रीडा मंडळाचा मान असेल मित्रांनो त्यांची देखील दमदार स्पर्धा त्यांना देखील त्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया. प्रत्येक वर्षातून एक संघाला मान नटराज क्रिकेट संघ नावा गावदेवी क्रिकेट संघ नावा स्टार क्रिकेट संघ नावा गोल्डन क्रिकेट संघ नावा यंग 11 नावा आणि 40+ मास्टर दरवर्षी प्रत्येक वर्षी एका संघाला मान असतो. नाहीतर आपल्या गावामध्ये 2-2, 3-3 स्पर्धा आपण भरवतो परंतु या गावामध्ये फक्त एकदाच प्रत्येक वर्षी एका संघाला मान मिळतो. आता नटराजला पुढचे 5 वर्ष त्याच्यानंतर त्यांना मान मिळेल. पुढची वाटचाल आता स्ट्रेंजर संघाची असेल. नारायण ठाकूर साहेब तुमच्या टीमला शुभेच्छा असतील. 4 खेळाडू बाद झालेत आणि 4ही खेळाडू आतापर्यंत क्लीन बोल्ड होत असताना परतलेत. भावेश नाईक तयार दिशादर्शक हा फटकारायला बॉल जरा डीप मध्ये लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे. 1 रन बनले दुसऱ्यासाठी निघालेत वेगाने आलेत चुकीच्या एंडला थ्रो कारण रन घेण्यासाठी तिथे वेळ मिळाली आणि पंच अगदी बघू शकता तिथे त्यांनी डिसिजन आपला कळवलाय आणि पंचाचं बोर्ड आकाशाकडे दुसरीच्या प्रयत्नामध्ये खेळाडूला परतावं लागलंय. पंचाने आता रेफर केले थर्ड अंपायर कडे चेक केलं जाईल दुसरी रन कंप्लीट होते की इनकम्प्लीट. अगदी टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये
न्यायदेवता म्हणून खूप चांगली अंपायरिंग आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर्स संदीप पाटील सर, शरद म्हात्रे सर, आज राहुल पाटील सर आमच्यासोबत जॉईन झालेत. अगदी राजेश खरत साहेबांना देखील, राजेंद्र खरत यांना देखील आपण पाहिलं होतं. खूप चांगली अंपायरिंग त्यांनी देखील केली होती. डिसिजन अगदी टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये चेक केले जाईल. एक्झॅक्टली जे सेकंड रन साठी निघाले होते, जे धाडस दाखवले होते ते कंप्लीट झाले होते की इनकम्प्लीट याची चर्चा होते. पीटीसी लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेट.in आज कडील आपण बघतोय ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये सातत्याने 7 रात्रीमध्ये. तर सन्मान्य हनुमान भोई साहेब 40+ मास्टर मगाशी सामना जिंकला, कॅप्टन म्हणून जबाबदारी स्वीकारल्या, क्रिस्टल ट्रॉफीचा मान त्यांना या ठिकाणी मिळाला. स्वागत आहे हनुमान भोई साहेब आपलं. चला दुसरीच्या प्रयत्न खेळाडू बाद आहेत त्यामुळे परतावं लागेल आणि 5वा आद्रा मिळेल त्या टीम तो हो गई. पाचवे खेळाडू मैदानाच्या बाहेर झाले, आता नुकता बाद झाले. अगदी बघू शकता आपण मैदानामध्ये नवीन बॅट्समन आलेत. मंदार आलेत, मंदार गोराटकर. अखेरचे 3 बॉल उर्वरित राहिलेत. 38 वर सध्या संघाची वाटचाल आपण पाहतोय. 2 दिग्गज संघामध्ये चाललेली चढाओढ आणि चांगला वॉर, मैदानामध्ये चांगलं बॅटेल. ओ काय बॉल आहे अगदी जट मध्ये आणि यष्टी रक्षकांना टीपलाय झेल. कॉट बिहाइंड द विकेट. 1 मोर विकेट डाऊन. भावेश नाईकने खरं तर जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला लगेचच ऑन स्क्रीन भावेश नाईक याचा हा तिखट बॉल खरं तर फुलर लेंथ वर आसपास आणि यस इनसाइड एज लागला. विकेट किपर यासाठी तयारी त्याने दाखवली, तयार होती पूर्णतः आणि तदनंतर टिपलेला जाईल. 6व्या खेळाच्या अंत झालाय आणि अगदी बघू शकता या पहिल्या सत्रातील अंतिमचे 2 बॉल आता उर्वरित राहिलेत. 38 वर संघाचा डाव. भावेश नाईकनं खूप चांगली जबाबदारी घेतली. 3 रन आतापर्यंत खर्च केलेत. 2 विकेट आल्या होत्या. ताकद झोकून देण्याचा प्रयत्न, मनगटी फटका लगवायचा होता आणि मग फिल्डर आहेत. 1च रन या बॉलवर कंप्लीट होत असताना सचिन आणि फिल्डिंग यामधील खूप चांगलं नातं राहिलंय. अगदी जवळचे संबंध राहिलेत आणि त्याचे उत्तम क्षेत्ररक्षण अगदी बघितलं होतं आपण 3ऱ्या रात्रीमध्ये. आज देखील हा अंतिम टार्गेट सेट करणारा चेंडू. 39 वर संघाचा डाव आतापर्यंत 6 विकेट गमावलेत. मित 11 बाप्पा मोर्या टीम संघाने शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी. 1 to go. बॉल हवेमध्ये एअर फायर करण्याचा प्रयत्न परंतु भरपूर वेळ हवेमध्ये तरंगला. जे तिथे ड्रॉप झाले जमिनीला दान झालाय आणि त्याचा फायदा उचललाय. 2 रन कंप्लीट झाले. पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव संपला ज्यामध्ये बॅटिंग करत असताना टीम इंडियाने केले 41-41 आणि विजयासाठी करायचे धारावी संघाला 42 धावांचं आव्हान. संतोष ठाकूर साहेब यांच्या वतीने स्पर्धेसाठी शुभेच्छा. त्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तर सन्माननीय नितीन भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण यावा, आपण टॉस आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावा. सुपर 6 ची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. हरिभक्त परायण घनश्याम पाटील कॅप्टन फ्रॉम स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहल आणि एकीकडे आपण VRCC निर्जा 11 गणेशपुरी प्रतीक कोहली कॅप्टन आहेत. तर भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण नितीन भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. दोन्ही टीमला मॅच
हरिभक्त परायण घनश्याम पाटील, नन्ना मुन्ना जादूगर. मित्रांनो आताच पवित्र गल्यामध्ये त्यांच्या आपण माल पाहत आहे. पहिल्याशीच मला तर वाटते लहानपणापासूनची आवड त्यांना भजनाची. टेल्स इज द कॉल, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हेड्स अभिनंदन स्कायरा 11 न्यू यंगस्टर बॉल क्रिकेट संघ. किती उत्साहित आहात. सुपर सी एक ट्रॉफी नक्कीच मिळेल तुम्हाला, परंतु ही मॅच तितकीच महत्वाची. निर्णय फिल्डिंग. हरिभक्त परायण घनश्याम टॉस जिंकलाय. जी आज उलुंडची आपण स्पर्धा पाहतो, 3 बाईकची स्पर्धा. नटराज क्रिकेट संघ आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे आणि एक आयोजन म्हणजे कुठलंही आयोजन असतो ना, तिथं माझी एक विनंती आहे आपल्या रायगडाच्या चॅनलला, का ज्या टुर्नामेंटला बाईक असतो, काय पण टुर्नामेंटला मोठा प्राईज असतो ना, तो पहिलेच आयोजकांनी सांगायला पाहिजे का ही टुर्नामेंट सुपर सिक्सला बाईक रन्स किंवा विकेट्स किंवा रन्स मोजले जातील किंवा नाही मोजले जातील त्या पहिलेच सांगा. किंवा काही म्हणजे आपल्या टीम असतात त्या काही रनमध्ये जवळ आल्या तर प्लेट करतात, काही करतात, तर अशा आयोजनाला गालगोट नाही लागण्यासाठी पहिलेच म्हणजे सांगायला पाहिजे की असं असं आहे की रन मोजल्या नाही जाणार, विकेट नाही मोजले जाणार. तर रायगडच्या चॅनलला माझी विनंती आहे बस. बरोबर आहे, कारण अलीकडे भरपूर असे प्रकार पाहायला मिळाले. तर रोशन की सिरीजसाठी काही खेळाडू हे करतात, परंतु या स्पर्धेमध्ये तर असं कृत्य झाला तर त्या संघाला थेट बाद, कुठलाही पारितोषिक नाही, थेट घरी जा, हा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून. अभिनंदन घनश्याम, टॉस जिंकलाय. प्लेइंग मध्ये काय चेंजेस का सेम? नाही बस आमचे प्लेयर जे पहिले केले ते असतील बस. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. प्रतीक, टॉस किती महत्वाचा होता या मॅचमध्ये? नक्कीच टॉस इम्पॉर्टंट होता, कारण आम्ही इथपर्यंत खडतर प्रवास करत आलोत. आमचा जर विचार केला तर टीमवर्क झाला आहे या टायमाला, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. याच्या पुढे जात राहू. टॉस महत्त्वाचा होता, परंतु आता फलंदाजी आले, एक 45 ते 48 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. कारण वाल संघ बोलला हल्लीच्या टायमाला तर सगळ्यात फॉर्ममधला संघ आहे आणि त्यांची गोलंदाजी मला वाटते पूर्ण आपल्या एरियामध्ये किंवा पनवेल तालुक्यामध्ये बोलली तरी टॉप गोलंदाजी आहे. पण आम्ही चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक, दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करतो की आपण असं नसतं बाबा. थँक्यू. तर टॉस बॉक्स मधून न्यूज येईल. नेक्स्ट मॅच स्कायरा 11 न्यू यंगस्टर कॅप्टन वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं ते म्हणजेच निर्जा 11 VRCC गणेशपुरी टीमला. तर नेहल ऋत्वी स्ट्रायकर, आपण जो संघ पाहतो मनीष गैरत कॅप्टनच्या नेतृत्वामध्ये, त्या नेहल ऋत्वी स्ट्रायकर म्हणजे आमचे शैलेश पाटील उपसरपंच यांच्या सुकन्या नेहल आणि ऋत्वी यांचं देखील आगमन झाले. यावं आपलं सहर्ष स्वागत. आणि प्रेक्षकांना संतोष शेठ भोईर यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज आयवा कॅच. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती भावेश नाईकने सुरुवात केली आहे दमदार. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. एक प्रसिद्ध, प्रतिष्ठित आणि प्रतियश असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, तो अर्थातच भावेश नाईकला आपण पाहतोय. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला पुढच्या बॉलवरती, जिथे वेगाचा वापर केला आणि शेवटच्या क्षणाला लटकट केलं. सध्याच्या घडीला चर्चेतील हे नाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं, एक युथ आयकॉन, युवा खेळाडूंसाठी ज्याच्याकडे नेहमी सध्याच्या घडीला पाहिलं जातं असा भावेश नाईक. 2 बॉल 6 वरती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाले. प्रतीक पाटील पहिले षटक हाताळतोय, भावेश विशाल भोईर साथीला आलाय. यावेळेचा बॉल ऑन साइडला जागा बनवली आहे, चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर, मीडर अंदाजामध्ये ठोकलाय, चौकार. ही सदा या खेळाडूची त्याने चांगली सुरुवात केली आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू ट्रॅव्हल होईल कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. मिळतील धावा 4. आणखीन एक खणखणीत, दणदणीत, सणसणीत चौकार. मॅच मध्ये याच बॅटरने वाकळण टीमला अक्षरशः धू धुतलं होतं. 9 बॉल 46 धावांची खेळी त्याने साकारली होती. मचिंद्र स्मृती दारावे या टीमचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भावेश बॅटिंग करतोय. खोला टाकला, इथे मात्र पुन्हा एकदा कव्हर्सला केले. वाडीस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तद्वर मात्र घेतली जाणार एक सिंगल. पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट पाहायला मिळाली. चौकारांचा भडीमार केलाय प्रतीक पाटीलच्या अगेन्स्ट.
15 धावा धावफलकावरती आल्यात. भावेश नाईक बॅटिंग करतोय. 5 बॉल 15 वरती. पुढचा बॉल यावेळेला खोलात. यावेळेला एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेला बॅटर बदललाय. विशाल भोईरच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा ओलांडेल. मिळतील धावा 4 शेवटच्या बॉलवरती. चौकार. या मॅच नंतर लकी ड्रॉ लगेचच केला जाईल आणि एकूण 2 आज भाग्यवान विजेते आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक रात्रीमध्ये एक पाहायला मिळेल, परंतु या रात्रीमध्ये आपल्याला 2 सायकलचे लकी भाग्यता विजेता पाहायला मिळेल खेळाडूंसाठी पण. 6 बॉल मध्ये जिथे 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये धावांचा दुष्काळ होता. पहिल्या पूर्वार्धामध्ये उत्तरार्धामध्ये धावांची लयलूट झाली आहे. जणू काय गोलंदाजाला इथे हाणामारीच करत असताना रन्स गोळा केला. ते 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. जगात लय भारी 19 फेब्रुवारी. 18 बॉल आणि 23 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. मला टेनिस क्रिकेट मधील ग्रामीण स्तरावरचा एकमात्र संघ वाटतो की ज्या संघाकडे 4 परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहेत. काही दिवसापूर्वी 3 होते कारण विकी नव्हता या संघामध्ये आणि तो ऍड झाल्यानंतर आता या संघाची ताकद आणखीन वाढली आहे. एकंदरीत भावेश नाईकला आपण पाहतो. धीरज भोईर आहे. विकी भोईर आहे. त्याच वेळेला सचिन नाईक गेले अनेक वर्ष ऑलराऊंडर क्रिकेटच्या भूमिकेमध्ये आहे. असे 4 परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडूंना घेऊन जो संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना, तो अर्थातच मच्छिंद्र स्मृती दारावे. गोलंदाजी मार्क मध्ये मोनीश पाटीलला आपण पाहत आहोत. दाखल होत असताना पाहायला मिळतोय. काही अंशी तो थांबला क्षेत्ररक्षणामध्ये. त्याने फेरबदल केलेत आणि पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल पाठवला लांब लचक उत्तुंग आकाशाला बुक्की मारत. बुक्की टेंगुड ठोकलाय षटकार. ह्या फलंदाजाचा वेगळाच थाट आहे. यावेळेला पुन्हा एकदा पडला. इथे चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. स्विच इट षटकार. वॉट अ स्ट्रोक. पहिल्या 2 बॉल वरती 2 षटकार आणि हा फटका पाहण्याजोगे होता. स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता. उजव्या डाव्या एसीच्या बाहेर आला. क्रीजच्या बाहेर गेला परंतु षटकार ठोकला ऑन साइडला गॅप मध्ये. पुढचा बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावांची लयलूट. चौकार. कदाचित मला असं वाटू लागलंय स्कायरा 11 वाहा टीमच्या कॅप्टनने जी कमिटमेंट केली होती ना, ती इथे भावेशने ऐकली आहे. अगदी कुंतत खेळायचंच नाही. मारायचं, झगडायचं, लढायचं, नडायचं, घडायचं आणि जिंकायचं. लढवय्या वृत्तीचा आहे हा भावेश नाईक आणि प्रत्येक बॉल वरती त्याने मोठे स्ट्रोक केलेत. रन्स गोळा करण्यासाठी झालाय. पहा ना, मागील मॅच मध्ये 9 बॉल 46. या मॅच मध्ये 9 बॉल 32 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात आणि ही खेळपट्टी ना जणू काय त्याच्या प्रेमामध्ये पडली आहे. चहू बाजूला टोले जंग फटकेबाजी करत असताना भावेश नाईकला आपण पाहतोय. 36 धावा धावफलकावरती देणारे 14 बॉल 6 ची आवश्यकता. 14 चेंडू आणि 6 धावा. केवळ औपचारिकता शेष राहिली आहे की काय या मॅचची हवाच काढून टाकली या बॅटरने. टोले बाजूला टोले जंग फटकेबाजी केली. चहू बाजूला आणि सातत्य राखले आपल्या फलंदाजीतलं. यावेळेला डाव्या यशीवरती जो दिशाहीन राहिलाय चेंडू अवांतर. त्यावेळी ती मिळतील 4. केवळ एकेरी धावसंख्येची आवश्यकता या सामन्यामध्ये. अकराव्या बॉलवरती कदाचित सामना संपतो की काय. 10 विकेट अजूनही बाकी आहेत. 10 चेंडूचा खेळ संपला. 41 धावा. सामना बरोबरीत.
होय 11व्या बॉलवरती मॅच संपली आहे. सामना जिंकला केवळ 11 चेंडूमध्ये 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक हाती लढवय्या वृत्तीने लढला भावेश नाईक. 9 बॉल 32 धावांची खेळी त्याने साकारली आणि 11 बॉल मध्ये 42 धावसंख्येचा पाठलाग मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमने इथे अगदी लिलया केला 10 विकेट राखून. तर चला आपण धन्यवाद डीजे. आपण लकी ड्रॉ या ठिकाणी काय रुचिर गोलंदाजी करत असताना 6 धावा आणि 2 विकेट आणि बॅटिंग करत असताना 9 बॉल 32 धावांची खेळी साकारणारा पुन्हा एकदा दुसऱ्या मॅचचा शिल्पकार राहिलाय भावेश नाईक. क्या बात आहे भावेश, लिटिल मास्टर ऑफ 12वे दमदार फलंदाजी आपण सातत्याने